वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? सर्व मजेत आहात ना? तर आज आम्ही पुन्हा एक छान असं एक्झिबिशन एक्सप्लोअर करायला आलेलो आहोत आणि ते आहे स्पोर्ट्स एक्झिबिशन आणि हे मोशीमध्ये आहे आणि हे एक्झिबिशन असणार आहे 14 डिसेंबर 2024पर्यंत. तर तुम्हाला विजिट करायचं असेल तर लवकर या. आणि कसलं एक्झिबिशन आहे तर हे बघा, जिमसाठी लागणारं सगळं साहित्य, तसं स्पोर्ट्सचं पण जे काही आहे आम्ही अजूनपर्यंत बघितलं नाही. तर चला बघूया, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चला. एंट्री केल्या विवेनची आवडती वस्तू बघायला भेटली ती म्हणजे बॅग. आणि विवेन आणि त्याचे पप्पा दोघेजण एक्सप्लोअर करत आहेत बॅग कशी काय वगैरे सगळं बघतात. हे कशासाठी यूज होतं? एक्सरसाइज के लिए एक्स्ट्रा फैट को रिड्यूस करने के लिए काम ये सिर्फ चेकिंग कराता है, हिलाता है, हिलने के तो अपन खाली खड़ा रहने का, वाइब्रेट पोजीशन चेंज करने का बॉडी. अच्छा अलग इसी पोजीशन पे खड़ा रहने का. बॉडी को फैट इकडे बघ. खाली बैठ गेमच्या वेळेस सेल ऑफ यूज नाही होईल. एक्सरसाइज वगैरे करायची असेल तर आमच्या मंडळाला घ्यायचं गुडघ्या बांधायला मॉडल देख लो, आपको पता तो है. ये दोनों 920 बाय 925 30%. स्कैनिंग करते सर हम फ्री में. उसके हिसाब से स्कैन करता है प्रॉपर साइज में अच्छा. केलं 30 सेकंड 30 सेकंड लगेंगे. इथे रेड होतंय. तुमची जी आर्च आहे ना ती लो आर्च आहे. शेमिंग लो आर्च म्हणजे ह्याला ओव्हर प्रोनेशन म्हणतात. जी वॉकिंग पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आर्च कोलॅप्स होते. तुम्ही जर हा कर्वेचर बघितला, ह्या कोलॅप्स होत चाललेला आहे आणि तुमचं जे बॉडी वेट आहे ना ते तुमच्या राईट फूटवरती जास्त आहे असं आहे. तर ओव्हर प्रोनेशनमध्ये होतं काय, तुमचा अँकल आहे ना पायाच्या बाजूला रोटेट होता आणि वेट आतमध्ये येतो. त्याच्यामुळे तो वेटचा प्रेशर जो हीलवरती असला पाहिजे तो तुमच्या मधल्या फूटवरती गेला आणि त्याच्यामुळे ते कोलॅप्स आहे. ओके. आर्च लो आहे. आयडियल आर्च ही आहे मीडियम. ओव्हर प्रोनेशनमध्ये अँकल जे वेट आहे ना ते आतल्या बाजूला असल्यामुळे ते नीला आतमध्ये पुश करते. तर आयडियल कंडिशन ही आहे B2. तुम्ही आहे C3 मध्ये. ओके. तुमच्यासाठी जो सुटेबल हा सपोर्ट आहे तो रेड आहे. आणि हा कोणत्याही प्रकारच्या शूजमध्ये हे करू शकतो, वापरू शकतो. मी आताच ह्या शूजमध्ये ट्राय करून बघा. आणि कुठल्याही शूजमध्ये आर्च सपोर्ट नाही आहे. आणि आर्चचं काम काय आहे की जे पण वेट तुमच्या पायांवरती आहे ना त्याला बॅलन्स करणं, वेट प्रेशर ॲब्झॉर्ब करणं ते आर्च करणं.
आता मला शूजमध्ये फक्त कुशनिंग मिळते, आर्च नाही मिळत आणि त्याच्यामुळे शूजचा शेप पण तसा होतो जसं तुम्ही चालता. तुमचं अँकलच रोटेट बाहेरच्या बाजूला जास्त होतं, त्याच्यामध्ये तुमचं न्यूट्रल राहणार, ते प्रोनेशन रेड्यूस होतं, अँकल ट्विस्ट होणं, पेन होणं कमी होतं. ट्रेडमिल, इझी ना आणि कॉम्पॅक्ट पण आहे. इझी म्हणजे त्याला हे असेल ना, सीट ॲडजस्ट होतं ते. आता तर इथं सायकल्स पण आहेत. सायकलचा लुक काय भारी आहे ना. स्टर्डी स्नो बाईक. 17,000 ती भारी आहे. हा टायर आहे. पहिली आहे. पण लुक एक नंबर आहे सायकलचा. इलेक्ट्रिक सायकल आहे ना, ऑफरोडिंगमध्ये असते. इथं डिफरंट कंपनीच्या सायकल्ससुद्धा बघायला भेटल्यात आम्हाला आणि तसेच इलेक्ट्रिक ई व्हीवाल्या सायकल्स पण आम्हाला बघायला भेटल्या आहेत. आणि किती सेम साईज आणि कलर भारी आहे. आणि हे काढून ट्रान्सफर आणि हे का चार्जिंग इंडिकेटर. ह्या साईडून ॲक्सेलरेटर. अच्छा हे काय दिलंय. घंटी अशी बेल अशी दिली आहे. अरे वा, माहिती आहे. चाल. नाईस. आणि याला ॲक्सिलेट वगैरेची गरज नाही, आपण पॅडल मारलं की ते ऑटोमॅटिक हे होते. ट्रायल घेऊन बघा. तर इथं ट्रायल घेणं चालू आहे की सायकल कशी आहे चालवण्यासाठी वगैरे. ई व्ही आहे म्हटल्यानंतर मग स्पीड कसा आहे, आपल्याला किती त्याच्यावरती वर्क करावं लागणार आहे, तर हे आम्ही चेक करतो आहोत इथे. काय वाटतं, एकदम लाईट वेट आहे. बटन आहे. कसलं बटन आहे. बटनने काय होतं. त्याच्याने ते चालते. आणि एक आता ही एकच भेटते ना. डबल सीट नाही येते. डबल सीट आहे. अच्छा डबल सीटर आहे. ओके, ही थोडी डिफरंट आहे. हायब्रिडच चालू. ते स्टँड वगैरे. त्या सायकलची काय किंमत असेल इकडची? एक किती प्राईस? आणि हे मोड का. आणि हे gear. सायकल घेऊन जावं मग ॲक्सिलेटर आहे त्याला. बघू. ॲक्सिलेटर. हे ॲक्सिलेटर आहे. ओके. 2 पॅडल मारायच्या नंतर ॲक्सिलेट करत राहायचं. हो का.
तर ही इलेक्ट्रिक सायकल आम्हाला खूपच आवडली आणि आमचा प्लॅन आहे की आम्ही ही सायकल लवकरच घेणार. V1 ती V2 आहे V3 तुम्हाला डिस्काउंट देऊन 34,000 भेटेल एक्सपोर्टची 47 पिकल बॉल काय असतं? पिकल बॉल. हा गेमचं नाव आहे. हे बघ, असं खेळतात. टेनिस बघितलंस, बॅडमिंटन बघितलंस, टेबल टेनिस बघितलंस, तिघांचं कॉम्बिनेशन काय आहे ते तुला पिकल बॉल. हां सेम. आता एक कोर्ट किती मोठा असतो टेनिसचा गमशील ना, याचे 4 कोर्ट बनतात त्याच्यात. छोटा कोर्ट असतात. छोटा कोर्ट. बॅडमिंटन किती असतो छोटा तसा. पण ज्यावेळी मला मी स्वतः कोच असल्यामुळे तर मला त्याचं पंच पाहिजे चांगला, स्पीड पाहिजे, स्पिन पाहिजे, म्हणून जनरेट कारण की हा नेटच्या जवळचा जो गेम असतो तिथे कसं नुसतं बॅट लावून हा बॉल जाणार नाही, तर ऑटोमॅटिकली थोडं उडणं पाहिजे त्या बॉलचं, थोडा पंच दिल्यावर ते. आणि हा गेम असा USA मध्ये वार्षिक 300 ते 400 पटीने वाढते आणि तोच ग्रोथ आपल्याला हळूहळू आपल्याकडे दिसतो. आपल्याकडे काय आता लास्ट 2 इयर्समध्ये 27 कोर्ट झाले पुण्यामध्ये. 27 कोर्ट 2 वर्षापूर्वी एकही नव्हतं. एवढी ग्रोथ आहे 2 वर्ष. 2 वर्ष. आणि कितीला घाट पूर्ण आता एक आहे की फुल किट घेतलं ना त्याच्यामध्ये 2 पॅडल येतात, 4 बॉल येतात आणि ही बॅग येते. त्याला आपण 3.5 1,000 मार्केट रेट तसा 6,000च्या आसपास आहे. कोणाची किट बॅग घेतात. आपला हा सिंगल पॅडल जर घेतला कुठलाही फक्त हे सोडून हे आपले कारखाने हे बाकी फायबर ग्लासचे घेतले तर हे येतात तुम्हाला 1,750. कवर बॅग त्याला म्हणजे हाफ कवर, याला आम्ही हाफ कवर म्हणतो. त्या हाफ कवरमध्ये बसवून येणार असं. ते 2 लाख अशी चीन नाही झाला पाहिजे. आता गरमी आहे, प्लास्टिक आहे, सॉफ्ट नाही झालं पाहिजे, थंडी आहे, कडक नाही झालं कडक पाहिजे. नाही झाला पाहिजे. बरोबर. एवढं टेक्निकल आहे तो. तर इथे आज एका नवीन गेमबद्दल आम्हाला माहिती मिळाली आणि तो खूपच ग्रोविंग आहे US मध्ये आणि भारतात देखील तो ग्रो होत आहे. हा 2 वर्ष बाण घरचा नंबर. टिपायचं कुठे? पीनट बटर हाय प्रोटीन. मोचा, डार्क चॉकलेट, नट्स अँड स्वीट चॉकलेट. 3 फ्लेवर आहे का? DNA टेस्टिंग करतो न्यूट्रिशन अँड फिटनेसमध्ये, जेणेकरून तुमचा जो न्यूट्रिशन तुमचं जे फिटनेस आहे तो चांगला होऊ शकतो. आणि तुम्हाला जे क्रोनिक डिसीजेस आहे, फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शन असेल, थायरॉइड असेल, हार्टचे प्रॉब्लेम्स असतील, कार्डिओव्हास्क्युलर स्किनचे प्रॉब्लेम्स असतील, किडनीचे असतील, ते तुम्ही रिड्यूस करू शकता किंवा क्युअर करू शकता थ्रू न्यूट्रिशन. जर तुम्ही DNA बेस्ड न्यूट्रिशन प्लॅन घेतला तर तुमचे जे काही अचिव्हमेंट्स आहेत फिटनेसमध्ये, जर तुमचे काही गोल्स आहेत तर ते तुम्ही बेटरली अचीव करू शकता आणि तुमचं जे फिटनेस आहे ते हायर लेवलला घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. तर थोडक्यात ते आमची सिक्युअर DNA म्हणून DNAचं किट आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुमचं 2 ml ऑफ सलायवा सॅम्पल कलेक्ट करतो. ठीक आहे. सो लॅबला सेंड करतो ॲनालिसिससाठी आणि आफ्टर 1 मंथ नंतर तुमचा रिपोर्ट येतो. ठीक आहे. सो आमची स्वतःची एक्सपर्ट टीम आहे जी तुम्हाला
काउन्सिलिंग एक्सप्लेनेशन असेल किंवा तुम्हाला डाएट प्लॅन काही द्यायचं असेल बेस्ड ऑन ब्लड टेस्ट आणि DNA रिपोर्ट तसं प्रोव्हाइड करतो. माझ्या या महिन्याची आधी मला अरे हे काय आहे? इंग्लिश बोला. म्हणजे सांभाळ. जे आहे ब्रेक कशासाठी असतो? ब्रेक दाबायचा असतो मम्मा. थांब तसंच थांब. हायकिंगसाठी क्लाइंबिंगसाठी कैसे बनाए? ये रबर ही है, ये कंपाउंड रबर है. के लिए हाँ, सिर्फ क्लाइंबिंग के लिए. ये जो वॉल देख रहे हैं ना, क्लाइंबिंग वॉल, ये हमारे हमने ही बनाई है. तो इधर आपके इधर हार्नेसेस, क्रैश मैट, सभी एडवेंचर गियर के जो भी पॉसिबिलिटी है, ट्रैकिंग हेलमेट, Yes. नियर अबाउट 2000 ते भेटलं कारण You